नमस्कार मित्रांनो, जय हिंद मित्रांनो. 2025 मधील महत्त्वाचे पुरस्कार व त्या पुरस्कारावर अत्यंत महत्त्वाचे उच्च न्यायालय पोलीस भरतीसाठी व सरळ सेवा भरतीसाठी सामान्य ज्ञानाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. चला तर आपण प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. 2025 चा भारतरत्न पुरस्कार कोणाला जाहीर झाला? उत्तर आहे डी. मित्रांनो, अजून 2025 चा भारतरत्न पुरस्कार घोषित झाला नाही. प्रश्न क्रमांक 2 पाहणार आहोत. 2025 चा पद्मविभूषण पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित असतो? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो डी. उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा या क्षेत्रातील व्यक्तीला पद्मविभूषण हा पुरस्कार दिला जातो. प्रश्न क्रमांक पद्म पुरस्कारांची घोषणा भारत सरकार कोणत्या दिवशी करते? तर त्याचं उत्तर आहे बी. 26 जानेवारीच्या दिवशी या पुरस्काराची घोषणा केली जाते. प्रश्न क्रमांक 4. दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उत्तर आहे बी. चित्रपट. प्रश्न क्रमांक 5. अर्जुन पुरस्कार 2025 कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? उत्तर आहे सी. क्रीडा क्षेत्रासाठी. प्रश्न क्रमांक 6. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे? तर उत्तर आहे बी. क्रीडा क्षेत्रातील. प्रश्न क्रमांक 7. 2025 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? त्याचं उत्तर आहे सी. साहित्य. प्रश्न क्रमांक 8 आहे विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो? त्याचं उत्तर आहे बी. शिक्षण क्षेत्रात. प्रश्न क्रमांक 9. ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे? त्याचं उत्तर आहे बी. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक 10. 2025 मध्ये नोबेल पुरस्कार कोणत्या देशात प्रदान केला जातो? त्याचं उत्तर आहे स्वीडन. प्रश्न क्रमांक 11. शौर्य चक्र पुरस्कार कोणासाठी दिला जातो? त्याचं उत्तर आहे सैनिक किंवा नागरिक. प्रश्न क्रमांक 11. पद्मभूषण पुरस्कार हा पद्म पुरस्कारांमध्ये कोणत्या क्रमांकाचा आहे? उत्तर आहे बी. दुसरा. प्रश्न क्रमांक 13. भारत सरकारकडून दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता? उत्तर आहे भारतरत्न हा विद्यार्थी मित्रांनो सर्वोच्च पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक 14. राष्ट्रीय बाल पुरस्कार कोणत्या वयोगटासाठी दिला जातो? उत्तर आहे सी. 5 ते 18 वर्ष वयोगटातील लोकांना हा पुरस्कार दिला जातो. प्रश्न क्रमांक 15. गॅलंट्री पुरस्काराची घोषणा कोणत्या दिवशी झाली? जानेवारी ते 15 ऑगस्ट रोजी होते. 2000 श्री पुरस्कार कोणत्या योगदानासाठी दिला जातो? त्याचं उत्तर आहे उल्लेखनीय. प्रश्न क्रमांक 17. नोबेल शांतता पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे नव्हता. प्रश्न क्रमांक बी त्याचं उत्तर आहे. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18 पहा. अशोक चक्र पुरस्कार कोणत्या प्रकारचा आहे? तर 25 मध्ये त्याचं उत्तर विद्यार्थी वितरण करतात. राष्ट्रपती. धन्यवाद मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. 2025चे अत्यंत महत्त्वाचे पुरस्कार, त्याचबरोबर महत्त्वाचे राजधानी, राज्य, राष्ट्रीय अभयारण्य
हे सर्व प्रश्न आपण या सिरीजमध्ये पूर्ण करणार आहोत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, चॅनल जास्तीत जास्त शेअर करा. गोरगरीब विद्यार्थ्यांना ह्याचा फायदा होऊ द्या. कारण विद्यार्थी मित्रांनो, उच्च न्यायालयामध्ये फार मोठी शिपाई आणि क्लर्क पदाची भरती, त्यासोबतच ज्यांच्याकडे लायसन आहे ड्रायव्हर पदाची भरतीसुद्धा या ठिकाणी निघालेली आहे. ही भरती एवढी मोठी आहे विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत एवढ्या जागा कधीच निघाल्या नव्हत्या. जागा आहेत आणि यानंतर कशा पद्धतीने होते, मुलाखत कशी असते हे सुद्धा आपण तुमच्यासमोर ती माहिती आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमचे बरेच मित्र न्यायालयात आहेत. धन्यवाद.